हॅलो. हा मॅडम. नमस्कार. जिओमधून शिल्पा बोलत आहे. बोला हे कॉल मॅडम. आपल्याला जिओ सर्व्हिसेसच्या रिगार्डिंग कनेक्ट करण्यात आलेलं आहे. धनराज सरांशी बोलणं होत आहे का माझं? हो हो धनराज सरच बोलतो मॅडम. आपण जिओचं सिम कार्ड 2019 पासून यूज करत आहात. तुमचा रिचार्ज आहे ना 24 दिवसांचा. हो आहे ना मॅडम, बरोबर आहे. सर पण आपली जिओची सर्व्हिसेस कशी चाललेली होती? आपण 5G युजर आहात. सिम पोर्ट करण्याचा विचार चाललेलं होतं तुमचं? हो पोर्ट करणार आहे मी. आमच्याकडे 9-10 कार्ड आहेत, सगळीच पोर्ट करणार आहे. सर पण पोर्ट करण्याचं मागचं काय कारण होतं? तुमच्या अनंत अंबानीनं आमच्या मठाचा हत्ती नेले. हॅलो. सर ते अनंत अंबानींनी नाही नेलेलं आहे ना सर. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांना तिथून घेऊन जाण्यात आलेलं आहे. आणि सर तसंही जर तुम्ही विचार कराल तर वनतारा हे प्रोजेक्ट हत्तींच्या सेफ्टीसाठीच बनवण्यात आलेलं आहे ना सर. आम्ही पण सेफ्टीच होतो ना. आम्ही एका त्याच्यामुळे हत्तीसाठी आम्ही 20 एकर जमीन ठेवली मॅडम. त्याला खाऊ घालण्यासाठी ऊस, वायरन, चारा. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्हाला याच्यामध्ये समाधानी नक्कीच राहायला हवं की तुमच्याकडेही ते सुरक्षित होतेच आणि तिथे ते सुरक्षितच राहणार ना सर. नाही, आमच्या मठाची शान आहे ना ती. सर पण याच्या बघा, न्यायव्यवस्था ही वेगळी असते आणि जर सुप्रीम तुम्ही कोर्टात हॅलो मॅडम, हॅलो. आमच्या इथले चंदगड मधले मग भरपूर हत्ती आहेत, तिथले का नेले नाही मग तुम्ही? याच्यासाठी तुम्ही तिथे अपील करू शकता. हॅलो. तुमचे जे काही क्वेरीज आणि इश्यूज होते त्याच्यासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू शकता ना सर. नाही मॅडम, आता किती जरी आमच्याकडे नाही म्हणला ना, जवळजवळ 700 काय तर आमच्याकडे गाव आहेत. पूर्ण आता तुम्हाला आता हेच होणार सगळेजण. सर पण हा सर्व्हिसेसचा इश्यू नाहीये, हा तुमचं पर्सनल रिझन नाही, आम्हाला ते अनंत अंबानी नकोच आहे मॅडम. जिओ नकोच आहे आम्हाला, कशात पण नको. जिओचं एक पण प्रोव्हायडर वापरणार नाही आम्ही. सर पण हा जिओच्या सर्व्हिसेसचा नक्कीच काही प्रॉब्लेम नाहीये ना सर. इथून पुढे त्याला धक्का बसत जाणार आता मॅडम. बघा ना तुम्ही, हे आता चालू आहे त्याचं. त्या छोट्या हत्तीसाठी मोठा हत्ती कशाला न्यायचं? तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करू शकता. त्यासाठी बरेच पर्याय आहेत सर. ठीक आहे. थँक्यू सर. ओके मॅडम, चालते. ओके.